नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण थोडेसे वेगळे मोमोज बनवणार आहोत घरी। खरडा मोमोज। तर ते कसे बनवायचे, त्यासाठी काय काय लागणार आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण एक कोबी होता तो छान असा किसून घेतला आहे आणि किसल्यानंतर एक चमचा त्याच्यावर मीठ टाकून असं ठेवून घ्यायचं। मीठ टाकून ठेवलं आहे कोबीला, तोपर्यंत गाजर, शिमला मिरची, गाजर किसून घ्यायचं आणि शिमला मिरची बारीक कट करून घ्यायची। तर छान असं गाजर किसून घ्यायचं, बघू शकता। आता छान किसून झालेलं आहे। आता आपण कोबीमधलं पाणी काढून घेऊ। तर कोबीमध्ये आपण मीठ टाकून ठेवलं होतं म्हणून त्याला एवढं पाणी सुटलेलं बघू शकता। सर्व पाणी दाबून काढून घ्यायचं, कारण काय, पाणी नाही काढलं तर आपण मोमोज बनवताना त्याच्यातून पाणी बाहेर पडू शकतं किंवा मोमोज आपले फुटू शकतात। म्हणून कोबीमध्ये मीठ टाकून ठेवायचं, म्हणजे काय कोबीमध्ये पाणी असेल ते एक्स्ट्रा निघून जातं। छान व्यवस्थित दाबून दाबून सर्व पाणी काढून घ्यायचं आणि आपण हेल्दी मोमोज बनवत आहोत। आता त्याच्यामध्ये एक गाजर होता ते किसून ठेवलेला, तो गाजर कोबीमध्ये टाकून घेऊ। त्यातच एक शिमला मिरची सुद्धा किसून घेतली होती, ती सुद्धा टाकून घेऊ। तर एवढ्या सामग्रीमध्ये आपले 30 मोमो रेडी झाले होते। आणि आता आपण त्याच्यात एक सिक्रेट म्हणजे खरडा, 2 चमचा खरडा करून घेतला होता तो टाकू। थोडंसं वेगळं म्हणून ट्राय केलं, पण खूप छान झाले होते मोमोज। 1 चमचा गरम मसाला टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण ह्याच्यात वेगळं काही टाकायचं नाही, फक्त एवढ्याच वस्तू टाकल्या, पण एवढे छान मोमोज झाले होते ना। तर छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सर्व भाज्या छान एकत्र मिक्स झाल्या पाहिजेत, तर हाताने करून घेऊ। आणि आता आपण हेल्दी म्हटले तर मग मैदा कसा वापरायचा, तर त्याच्यासाठी आपण कणिक घेतलेली आहे। कणिक 10 मिनटं अगोदर छान अशी मळून घेतली होती। आता त्याचे असे गोळे करून घ्यायचे आणि छान असे पुरीसारखं लाटून घ्यायचं, पण पुरीसारखं जाड नाही, आपल्याला पातळ लाटायची। तर जेवढं कमी होईल तेवढं पीठ लावून छान अशी पातळ त्याची पुरी रेडी करायची। तर बघू शकता किती पातळ आहे। आता आपण त्याच्यात फिलिंग भरून घेऊ, स्टफिंग जी आपण रेडी करून ठेवली होती। खरडा मोमोज खूपच छान झाले होते। त्यात आपण अतिरिक्त काही वस्तू वापरल्या नाही, सर्व भाज्या आहेत, गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पुऱ्या आहेत। खूपच हेल्दी आपली डिश आहे। तर छान आता आपल्याला जसं जमल तसं शेप द्यायचा त्याला। तर आम्ही तर अशा 5-6 शेपमध्ये मोमोज बनवून घेतले होते। जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सुद्धा छान असा शेप देऊन मोमोज रेडी करू शकता। तर छान असं स्टफिंग भरून घ्यायचं व्यवस्थित, छान स्टफिंग व्यवस्थित भरायचं भरपूर, त्याच्याने मोमोज खूपच छान लागतात। तर छान स्टफिंग भरून घेतलंय आणि त्याच्यात आपण बघू शकता काही वेगळं वस्तू टाकलेलं नाही, एकदम हेल्दी आहेत, लहान पोरं सुद्धा तुमच्या आवडीने खातील। छान व्यवस्थित बंद करायचं, म्हणजे त्याच्या आतमध्ये खुलू नये, कुठून मोकळी जागा राहू नये, म्हणून व्यवस्थित त्याला आपण पॅक करून घ्यायचे। तर सर्व छान असे बनवून घेऊ। तर सर्व मोमोज रेडी झाल्यात। त्याला आपण एका चाळणीला तेल लावलं होतं आणि ती चाळण उकळत्या पाण्यावर ठेवायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचे। कमीत कमी 20 मिनटं शिजू द्यायचं आपण। तर 20 मिनटानंतर आपले मोमोज रेडी झालेले आहेत। तर बघू शकता किती प्रकाराचे मोमोज आहेत, वेगवेगळे डिझाईनमध्ये। आपल्याला जी डिझाईन आवडेल त्याच्यामध्ये बनवा। मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।